वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आज मांडण्यासाठी आलेला आहे. एक तर नीटचा रिझल्टची जी आन्सर की आली आहे त्यानुसार आपण ज्याचा स्कोअर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये BMS BDS किंवा MBBS किंवा गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये कुठे ॲडमिशन मिळू शकतं या संदर्भात बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका कुशंकता असते. त्या संदर्भामध्ये आज एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय. तो म्हणजे नीट 2025 मध्ये ज्या पद्धतीनं स्कोर राहिलेला आहे त्याच पद्धतीनं किंबहुना 10 मार्काच्या डिफरन्समध्ये यावर्षी पण असा स्कोर येणार आहे. त्यामुळं लास्ट इयरमध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे किती स्कोअर होता हे आपण जर पाहिलं तर त्याच रेंजमध्ये किंवा SMLच्या रेंजमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ 2026चा असणार आहे. आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट टोटल जे BMS कॉलेजेस आहेत ते एकूण 22 कॉलेजेस आहेत. BMS कॉलेजेस, ह्या BMS कॉलेजेसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट 2025चा किती होता ते आज आपण पाहणार आहे. त्याचे सर्व राऊंडचे म्हणजे राऊंड 1, 2, 3 जनरल आणि ओपन म्हणजे जनरल आणि वुमनसाठीचा कट ऑफ, त्यावर त्यांचा SML आणि सर्व कॅटेगरी वाईज किती होता, कुठलं ना कुठलं कॉलेज गव्हर्नमेंटचं BMSचं किती मार्क्सला मिळालेलं होतं हे आज आपण पाहणार आहे. आणि त्यामधील महत्त्वाचा टॉपिक आपण चालू करत आहे. एक तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट गव्हर्नमेंट BMS कॉलेज इन महाराष्ट्र, म्हणजे याच्यावरून आपल्या सर्वांना एकंदरीत किती स्कोअरमध्ये आपला नंबर लागू शकतो या संदर्भामध्ये आज आपल्याला डिस्कशन करता येऊ शकणार आहे. सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये वुमनचा आणि जनरलचा कट ऑफ हा वेगळा असतो. त्यामध्ये आजचा जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला कितीला कट ऑफ आला आहे बघा. पहिल्या राऊंडमध्ये 451, 444 आणि 441 राऊंड 3 मध्ये. चौथ्या राऊंडमध्ये मात्र 430 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. असाच राहील किंवा 5-10 मार्कानं फरक राहील. आता नीट UG 2026 साठी ओपनसाठीचा जनरलचा कट ऑफ जो आहे तो 430च्या रेंजमध्ये राहील असं मी काल तुम्हाला सांगितलं होतं. SC BC किंवा मराठा आरक्षणसाठी 446, 41, 36 आणि 22, 422 पर्यंत सेफ स्कोअरमध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये SC BC कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 2026 मध्ये आहात. EWS या कॅटेगरीसाठी 433, 428, 425 आणि 417 पर्यंत किंवा 1-5 मार्काचा इकडे तिकडे फरक असेल गव्हर्नमेंट BMS महाराष्ट्र राज्यामध्ये या मार्क्सला मिळू शकणार आहे. OBC कॅटेगरीसाठी 447, 442, 438 आणि 426, 13,000 SML असेल तरीसुद्धा आपल्याला 426 मार्कला आपल्याला EWS मधून EWS मधून OBC कॅटेगरीसाठी आपल्याला इकडे कॉलेज मिळणार आहे. फिजे विमुक्त जातीसाठी 440 पहिला राऊंड, 437, 428 आणि 419. 419ला चौथ्या राऊंडमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे आपण हा राऊंड गृहीत धरायचा आहे. खरं तर चौथा राऊंडसुद्धा आपल्याला इकडून इकडं अपग्रेड करण्यात आलं होतं. CET सर्फे तशी नोटीस आली होती गेल्या वर्षी. त्यामुळं हा आपल्याला सेफ स्कोअर धरायला हरकत नाही. VJ DTसाठी 419. NTB या कॅटेगरीसाठी ज्याला आपण नॉमॅडिक ट्राईब्स 1 असं म्हणतो, इकडे 411, 402 दुसऱ्या राऊंडमध्ये 401 आणि 379ला राऊंड 4 मध्ये आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. NTC या कॅटेगरीसाठी 449 पहिल्या राऊंडमध्ये 440, 436 आणि 422 पर्यंत कट ऑफ आला आहे. म्हणजे 420च्या रेंजमध्ये आपल्याला स्कोअर असेल तर यावर्षी मिळणार आहे. NTD कॅटेगरीसाठी 445 दुसऱ्या राऊंडमध्ये 440, तिसऱ्या राऊंडमध्ये 435 आणि 424 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. म्हणजे NTD साठी 424 पर्यंत BMS आपल्याला मिळू शकणार आहे. त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर SC कॅटेगरीसाठी 389 पहिल्या राऊंडला, 385 दुसऱ्या राऊंडला, 382 आणि 375 पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट BMS मिळालेलं आहे. लास्ट कोणतं ना कोणतं BMSचं कॉलेज गव्हर्नमेंटचं आपल्याला मिळालं आहे. हे 20,000च्या आसपास त्याचा एस्टिमेट आहे. ST कॅटेगरीसाठी 309, 305, 301 आणि 288
एवढा याला गव्हर्नमेंट BMS आपल्याला मिळालेला आहे लास्ट इयरला. याच रेंजमध्ये आपल्याला कट ऑफ राहणार आहे. त्यामुळं याच्या पुढे काय दिलेलं आहे बघा, SML आहे. SML म्हणजे राज्यातील तुमचा क्रमांक कितवा आहे हे दिलेलं आहे. सर्व कॅटेगरीचा राऊंड 44 नुसार हा जो आहे तो SML सुद्धा आपल्याला दिलेला आहे. सगळ्यांनी हा जो आपला सध्याचा जो आहे हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्याकडे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आल्यानंतर हे बुकलेट आम्ही तुम्हाला पाठवत असतो. ह्याची किंमत 450 रुपये आहे पोस्टेज सहित. खरं तर ह्याची किंमत 450 रुपये आहे. 50 रुपये आम्ही डिस्काउंट देतो आणि पोस्टेजसाठी म्हणून आम्हाला 50 रुपये द्यायचं. तुम्हाला दरम्यान हे 450 रुपयात 2 दिवसात घरपोच हे सर्व बुकलेट मिळू शकतो. त्याच्यामध्ये सर्व कट ऑफ गेल्या वर्षीचे आहेत आणि जसे तसे तुम्हाला रिप्लिकेट होणार आहेत. त्यामुळं याचा फार उपयोग होऊ शकतो. आपली पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सुरू आहे. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इकडे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. पेड काउन्सिलिंग लिहून पाठवलं तर सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. आता बऱ्याच वेळा आता दुसरा जो टॉपिक येतो तो म्हणजे वुमनसाठीचा कट ऑफ किती असायला होता गेल्या वर्षी, की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती पण अभ्यास करता येऊ शकणार आहे. आता इकडे आपण जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीमध्ये वुमनमध्ये म्हणजेच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट गव्हर्नमेंट BMS इन महाराष्ट्र ओपन कॅटेगरीच्या राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये हा 452, 45, 440 आणि 432 हा एक रेंजमध्ये फारसा फरक नसतो. पण वुमन कॅटेगरीसाठी 30% हे हॉरिझॉन्टल आरक्षण असतं, समांतर ज्याला आरक्षण म्हणतो. त्यानुसार ACBC साठी हा राहिला आहे. सर्वात शेवटी 420 आहे. EWS साठी 404, OBC साठी 426, त्याचबरोबर VJDT साठी 415, गव्हर्नमेंट BMS फिमेल कॅन्डिडेट वुमनसाठी लक्षात घ्यायचं. ENT 1 साठी 391, 414 NTB, NTC आणि NTD साठी 422, SC साठी 376 आणि 296ला वुमनच्या ST कॅटेगरीसाठी. त्याचा SML पण इकडे बघायला तुम्हाला मिळू शकतं. हे वुमनसाठीचं रिझर्वेशननुसार आहे. आपण ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर होऊ शकतो. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026मध्ये याच रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क्स 1, 2, 5 मार्कांनी कमी जास्त असा कट ऑफ लागू शकतो. त्यामुळं बऱ्याच जणांना आपल्याला BMS गव्हर्नमेंट महाराष्ट्रात किती मार्क्सांनी किती SMLला मिळू शकतं हे आपल्याला 100% कळू शकणार आहे. हा कट ऑफ जो आहे तो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आपण असायला म्हणतो. खरं तर याचा अर्थ कसा आहे की ओव्हरऑल कट ऑफ आपण त्याला म्हणता येते. म्हणजे एका कॉलेजचा नसणार आहे तो. कोणत्याही कॉलेजला कुठे ना कुठे महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या मेरिटच्या शेवटच्या मार्क्ससाठीच्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने सर्वात महत्त्वाचा एक संदेश देऊ इच्छितोय की आपल्या जो यूट्यूब चॅनलचा जो सबस्क्रायबर बेस आहे तो 69,997 एवढा झाला आहे. आणखी 3 राहिलेले आहे. त्यामुळे पटापट ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलं नाही असे तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे आपण 70,000चा जो टप्पा आहे तो पार करणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मार्ग सुकर बनवावा यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण सर्वांना ही गायडन्सची सिरीज तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न करतोय. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत पाठवा की जेणेकरून त्यांचा कसलाही मार्ग अगदी डोर स्टेपपर्यंत ह्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑथेंटिकली मिळणार आहेत. तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये प्रत्येक टप्प्यावरती असणाऱ्या सर्व गायडन्सची सिरीज डॉक्युमेंटेशनपासून ते ॲडमिशनच्या प्रत्येक अपडेट्सच्या स्वरूपामध्ये आणि त्याचबरोबर कॉलेजवर पोहोचेपर्यंत असणाऱ्या सर्व गोष्टीची माहिती इत्थंभूत मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे अगदी जस्ट इलिजिबल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्वांना आपल्याला मेरिटच्या बेसिसमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यामध्ये आपण MBBS किंवा BMS किंवा BDS साठी त्या ॲडमिशनच्या प्रोसेसची कंप्लीट करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स मधून तुम्हाला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो की तुमचे कशा पद्धतीनं ॲडमिशन होत असतं. या सर्व गोष्टीसाठी आपल्या सर्वांना आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करा. म्हणजे तिथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती सर्व गोष्टी येतात. बऱ्याच वेळा काही लोकांना प्रश्न उपस्थित असतो की बाबा आपण इथे तुमचं सर्व ऑनलाईन घेतल्यानंतर काही फायदा होईल का. आपल्याकडे गेल्या वर्षी अगदी हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फायदा झालेला आहे की जे आपल्याला ज्या गावामध्ये आपण आयुष्यभरात कधी गेलो नाही त्या गावातील 200, 400, 500 विद्यार्थी सुद्धा असतात. कोट्यामधून सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं इकडून महाराष्ट्रातून जाणारे लोक असतात. तर आपण ऑनलाईन पद्धतीनं एव्हरीथिंग प्रत्येक टप्प्यावरती एका दिवसात किती वेळा तुम्ही कॉल करू शकता, फॉर्म भरून घेऊ शकता.
प्रत्येक गोष्ट तुम्हाला डोर स्टेपवर ऑनलाईन स्वरूपात देऊ शकतो. आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित बेनिफिट होणार आहे. त्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायला तुम्ही विसरू नका. एवढंच या निमित्तानं बोलून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.